हॅलो एव्हरीवन, तुमच्या सर्वांचे आस्वाद रेसिपीजमध्ये मी अमृता पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आज मी माझ्या किचनमध्ये खूप सुंदर अशी केळाची पुरी बनवलेली आहे. पिकलेल्या केळापासून अप्रतिम पदार्थ बनतात. तर अशा पद्धतीने मी केळाची खुसखुशीत अशी ही पुरी बनवलेली आहे. ही पुरी साधारण आठवडाभर छान टिकते. चहाबरोबर किंवा मधल्या वेळेत खाण्यासाठी अप्रतिम असा हा प्रकार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. बऱ्याचदा असं होतं की केळं आणली जातात आणि ती जास्त पिकली जातात. तर ती इकडे मी 2 केळं घेतलेली आहेत. त्याची सालं काढून आपण मॅश करून घेणार आहोत. मी फोर्कच्या साहाय्याने अशा पद्धतीने मॅश करून घेतीये. अतिशय सोपी पद्धत आहे. घरात उपलब्ध असलेल्या वस्तूंपासूनच आपण खूप सुंदर अशी ही आठवडाभर टिकेल अशी ही केळाची पुरी बघतोय. हेल्दी असा ऑप्शन आहे. आता ह्या 2 केळ्यामध्ये आपण साधारण 1 वाटीभर एकदम बारीक किसून घेतलेला गूळ घालणार आहोत. किसून यासाठी घ्यायचा आहे कारण तो लवकर मिक्स होतो. यामध्ये आपण पाव वाटी बारीक रवा घालून घेणार आहोत. रव्याने पुरीला खूप छान टेक्स्चर येतं. मस्त बनतात पुऱ्या. आवडीनुसार आपण इथे वेलची पूड घालून घेणार आहोत. त्याच्यानंतर आपण इथे चवीनुसार थोडंसं मीठ घालून घेणार आहोत आणि छान मिक्स करून घेऊयात. आणि त्याच्यामध्ये पुरेल एवढं आपल्याला गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे. आता सर्व साहित्य आपल्या घरामध्ये उपलब्ध असतं, त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीच्या पुऱ्या नक्कीच बनवून ठेवू शकता. छान मस्त टिकतात आणि चहाबरोबर किंवा मधल्या वेळेत खाण्यासाठी अप्रतिम असा हा प्रकार आहे. तुम्ही माझ्या खमंग केळपोळीला छान प्रतिसाद दिलेला आहे. असाच प्रतिसाद तुम्ही मला नक्कीच देत राहा. आणि पिकलेल्या केळापासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा. मी नक्कीच तुमच्यासाठी वेगवेगळे पदार्थ घेऊन येणार आहे. आता सॉफ्ट पुरी ही होण्यासाठी आपण इथे 2 चमचे घरचं साजूक तूप घालून घेणार आहोत. आणि हे तूप घातल्यानंतर अप्रतिम अशी ही टेक्स्चरची ही केळ्याची पुरी बनते. आता आपण इथे हाताने छान मळून घेणार आहोत. तुम्हाला माहिती आहे की पुरीसाठी लागणारं पीठ जे आहे ते जास्त पातळ नाही मळायचं आपल्याला. तर इथे साधारण 3 वाटी आपल्याला गव्हाचं पीठ लागणार आहे. तुम्ही जेवढी केळं घेणार आहात, ज्या साईजची केळं घेणार आहेत त्या पद्धतीने आपल्याला गव्हाचं पीठ कमी जास्त लागणार आहे. जर मोठी केळं घेतली तर जास्त गव्हाचं पीठ लागणार आहे. छान मळून घेऊयात आणि काही मिनिटातच आपल्या केळाच्या पुऱ्या इथे तयार होणार आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपलं पीठ मळून झालेलं आहे आणि लगेचच आपण पुऱ्या तयार करायला घेणार आहोत. अगदी झटपट होणारा हा पदार्थ आहे. आषाढही अजून आहे आणि आषाढामध्ये वेगवेगळे प्रकार आपण बनवतो. तळणाचे प्रकार बनवतो, शंकरपाळ्या बनवतो, कापण्याही बनवतो. तर गूळ घालून अशा पद्धतीने केळाच्या पुऱ्या तुम्ही नक्कीच बनवून स्टोअर करू शकता. लहान मुलांना नक्कीच आवडेल किंवा आपल्यालाही जाता येता काहीतरी हवं असतं. चहाबरोबर अतिशय हेल्दी ऑप्शन आहे. जाडसर असं आपण लाटून घेणार आहोत. तुम्हाला हवा असेल तर थोडा मोठा उंडा घ्यायचा आणि मग वाटीने आपण पुऱ्यांचा शेपही देऊ शकतो. पण मी आज अशाच करणार आहे. थोड्याशा जाडसर आपल्याला अशा पद्धतीने पुऱ्या लाटून घ्यायच्यात आणि त्या तळून घेण्यासाठी मी गॅसवरती ऑलरेडी तेल ठेवलेलं आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. दोन्ही बाजूनी सोनेरी रंग येईपर्यंत आपण ह्या पुऱ्या तळून घेणार आहोत. तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि जर रेसिपी आवडली तर तुमच्या फ्रेंड्सबरोबर नक्कीच शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज प्लीज सबस्क्राईब करा, मला सपोर्ट करा आणि कमेंट करायला विसरू नका. खूप सुंदर सुगंध सुटलेला आहे. तुम्ही प्रवासातही ह्या केळाच्या पुऱ्या नक्कीच घेऊन जाऊ शकता. आहा, खूपच छान मस्त झालेली आहे ही केळाची पुरी. तुम्हीही जरूर करून बघा. बनवल्यानंतर कसं जमलंय हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. माझ्याकडून ज्या ज्या रेसिपीज हव्या आहेत तेही तुम्ही मला कमेंटद्वारे सांगू शकता. त्याचबरोबर बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला कळेल की मी नवीन व्हिडिओ कधी अपलोड केलाय ते. अप्रतिम अशा ह्या पुऱ्या झालेल्या आहेत. अगदी मोजक्या साहित्यात बनतात. आहा, छानच दिसतात. आता मी सर्व करून घेतेय. मस्त झालेली आहे आपली ही केळाची पुरी. मस्त आठवडाभर टिकणार आहे. पण मला
गॅरंटी आहे एवढी सुंदर अशी ही पुरी लगेचच संपेल आणि तुम्हालाही नक्की आवडेल. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. परत एकदा भेटूया तसेच एक छान रेसिपी घेऊन.